दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शिरपूर आगारात राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळ्याचे नियोजन आगार व्यवस्थापक माननीय महेंद्र पाटील यांनी केले असून या कार्यक्रमप्रसंगी शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय काशीरामदादा पावरा, शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, शिरपूर तालुका शिवसेनाध्यक्ष हेमंत पाटील, प्रसाद पाटील, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप वंजारा, DTS सुनील महाले, शिरपूर आगाराचे स्थानक प्रमुख मनोज पाटील, गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष MK भांबरे, बाबूजी शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष आमदार काशीरामदादा पावरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। नंतर राजमाता जिजाऊ बसेसची पूजा करून श्रीफळ वाढवून फीत कापून उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी शिरपूर आगारातील उपस्थित अधिकारी, मेकॅनिकल, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी यांना आमदार काशीरामदादा पावरा यांनी मार्गदर्शन केले। आमदार एक तुमच्या तालुक्याचे भाऊ म्हणून तुम्हाला घरचा सदस्य म्हणून मी सल्ला देतो आहे, कारण कुठलीही वस्तूला आपलं म्हटलं गेलं पाहिजे। मग आरोग्य विभागामध्ये गेलं तर तिथं त्यांनी त्यांची वस्तू आमचं समजलं गेलं पाहिजे। शिक्षण क्षेत्रामध्ये गेलं की ही शाळा माझी आहे, हे शाळेमध्ये येणारे मुलं माझे आहे असं समजलं की ती गोष्ट चांगली होत असते। त्या दृष्टिकोनातून आपण पुढच्या भविष्यामध्ये जर काम केलं, आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये एकाच अधिकाऱ्याचं नाव निघतं आहे, मुंडे साहेब। आता आधी पण अनेक अधिकारी होते, त्यांचं कोणी नाव काढलं नाही। आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव निघतं। त्यामुळे असं कर्तव्य बजावणारे अधिकारी राहिले तर त्याचं नाव कुठं ना कुठं होऊन जातात। आणि असे अधिकारी आज आपले महेंद्र पाटील साहेब आलेले आहेत, सगळे स्टाफ चांगले आहेत, आपले मनोज पाटील आहेत, सगळे चांगलं काम करत आहे। मनोज पाटलाला आम्ही केव्हाही फोन केला असेल त्यांनी लगेच सेवा दिलेली आहे। त्यामुळे ज्यांनी केलं त्याचं कौतुक केलंच गेलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून चांगली सेवा देत आहे। असंच पुढच्या भविष्यामध्ये आपण सेवा देऊया आणि आपल्या शिरपूर तालुक्याचे जे प्रवासी असतील, महाराष्ट्राचे प्रवासी असतील, सगळ्यांना आपण चांगल्या रीतीने सेवा जर दिली तर निश्चित आपले महामंडळ आणखी चांगल्या लोकांमध्ये येईल आणि आपले सरकार चांगलं काम करत आहे। आपले मंत्री प्रताप सरनाईकजी ते सुद्धा चांगलं काम करत आहे। आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चांगले काम करत आहे, शिंदे साहेब चांगलं काम करत आहे, आपले सुमित्राताई चांगलं काम करत आहे। असे सरकारमधले सगळे मंत्रिमंडळ आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करत आहे। त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि जे काही समस्या असेल आणखी तुम्ही हक्काने सांगा आणि आपल्या शिरपूर बस स्टॉपला आण्यासाठी आपण प्रयत्न करूया, इतकंच आपल्याला सगळ्यांना सांगतो। आणि भांबरे साहेब तर रिटायर केव्हाचे झाले, परंतु ते ST स्टाफ त्यांचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही। ते ST स्टाफचं चांगलं त्यांनी सगळ्यांवर प्रेम करतात, सेवा देतात, लेखक आहे, चांगलं काम करतात।